गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 साठी मंगेश चिवटे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुणे शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर या मतदारसंघाकरिता विभागनिहाय मतदार नोंदणी प्रमुखपदी मंगेश चिवटे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि राजेंद्र जंजाळ मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघ यांची निवड करून 2 मतदारसंघावर दावा ठोकला असून जोरदार तयारी सुरू केली आहे। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी बोलताना शिवसेना भाजप जागा वाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा, मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी सर्व मंत्री आमदार ताकद लावणार असल्याची ग्वाही दिली असून आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत महत्त्वपूर्ण विधान केले। मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्य उभे केले आहे। हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, विविध आरोग्य उपक्रम राबवणे आणि समाजसेवेत सातत्याने सक्रिय राहणे ही त्यांची मोठी ओळख आहे। याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे। त्यामुळे शिक्षकांना न्याय देणारे सक्षम प्रतिनिधित्व म्हणून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे। यावेळी उपस्थित शिक्षकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विधानाचे टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले। शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहण्याचा निर्धारही अनेकांनी व्यक्त केला। प्रचार शुभारंभ सोहळ्यात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली आहे। शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात। त्यांना विधान परिषदेत पाठविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे। पुणे शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी एकूण 58 तालुक्यांचा समावेश आहे। मंगेश दादाची उमेदवारी विनंतीवर झाली आहे, परंतु आता शिवसेना आणि भाजप वाटप होत असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे यावा यासाठी आम्ही अनेक मंत्री, अनेक आमदार ताकद लावू। मंगेश चिवटे साहेबांचं नाव कसं पुढे येईल आणि त्यांना उमेदवारी मिळेल या ठिकाणी आम्ही 100% प्रयत्न करू। शिंदे साहेबांच्या बाबतीत तर मंगेश चिवटे म्हणजे शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा नाता असलेला तरुण नेतृत्व। मंगेश चिवटे ह्यातनं तुमचे प्रश्न सुटतील, तुमचे प्रश्न मार्गी लागतील। आम्ही महायुतीची उमेदवारी मंगेश चिवटेलाच मिळवून देण्याचा आमच्या ताकदीनं प्रयत्न करून पांडुरंग त्यात यश दिल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्या नवसाच्या आंबाबाईला आपण नारळ फोडू शकतो।